आठवडाभर टिकणारी अगदी मस्त चटपटीत अशी, ज्यांना दोडक्याची भाजी आवडत नाही तेही आवडीने खातील इतकी चमचमीत. नुसती सालींसाठी तुम्ही दोडके विकत घ्याल, नक्की ट्राय करून बघा. ही दोडक्याच्या सालीची चटणी मी पूर्ण साली काढून घेतल्यात, स्वच्छ धुवून घेतल्यात दोडक्याच्या साली. आता एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकून घ्या आणि साली आपल्याला ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायच्यात, थोड्याशा खरपूस होईपर्यंत. ह्याच्यातलं जे पाणी मॉइश्चर जे आहे ते निघून जाईपर्यंत, कारण ही चटणी टिकते आठवडाभर तरी ॲटलिस्ट. त्यात शेंगदाणे मी थोडे भाजून घेतले होते, परत तेलामध्ये छान परतून घ्यायचे. हे पहा, म्हणजे सालीमधलं पाणी पूर्ण कमी होईपर्यंत. साली थोड्या कुरकुरीत होतात, त्यानुसार आपल्याला छान साली आणि शेंगदाणे परतून घ्यायचे. आता हे काढून घेऊया, थंड करून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायच्यात. थोडेसे जाडसरच वाटून घ्यायचे, अगदी बारीक नाही करायचे. मिक्सरला वाटताना त्यात भरपूर लसूण घाला आणि थोडंसं जाडसर असं. हे पहा, या प्रकारे मी वाटून घेतलं आहे. शेंगदाणे आणि साली जाडसर दिसत आहेत बाहेरून तसेच. आता परत त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल थोडं जास्त टाकायचं आहे, कारण आपल्याला चटणी थोडी जास्त दिवस टिकण्यासाठी तेल थोडं भरपूर टाकावं लागतं. म्हणजे 2 चमचे साधारण मी तेल टाकलं आहे. त्यात कांदा पूर्ण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 1 मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे मी, किंवा मीडियम साईजचे 2 कांदे. तुम्हाला चटणी ज्या प्रकारे जास्त हवी असेल कमी हवी असेल त्यानुसार. 2 चमचे मी तीळ टाकले. तीळ असेच टाकायचे, छान कुरकुरीत लागतात जेव्हा आपण चटणी खातो. 2 चमचे तीळ आणि सुकं खोबरं. आता याला छान परतून घ्यायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत. सुकं खोबरं आणि तीळ अगदी लालसर होईपर्यंत खोबरं परतून घ्या, म्हणजे छान चव येते खोबऱ्याला. हे पहा, आता आपलं खोबरं छान परतून झालं आहे. ह्यात आपण मसाले टाकून घेऊया. मी 2 चमचे लाल तिखट टाकले, थोडं जास्त टाकले, तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडीशी हळद नाही वापरली तरीही चालेल. 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला, आणि चवीनुसार मीठ टाका. नसेल आमचूर पावडर चाट मसाला तर तुम्ही लिंबूही पिळू शकता. आणि मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची टाकली आहे, थोडासा रंग छान येण्यासाठी. हे पहा, हे मसाले छान कोरडेच परतून घ्यायचे. मसाले परतून झाल्यानंतर आपल्याला जे मिक्सरला वाटून घेतले होत्या दोडक्याच्या साली आणि शेंगदाणे, तेही टाकून छान परतून घ्यायचे. याला झाकून शिजवायचं नाही आहे. आपण साली आणि शेंगदाणे आधीच तेलामध्ये परतून घेतले होते, त्याच्यामुळं ह्याला असंच कोरडंच तेलावरती छान परतायचं 1 मिनटं साधारण. म्हणजे ही चटणी भरपूर दिवस हे थंड करून झाकून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, आठवडाभर आरामात टिकते. कुठल्याही भाजीची चव वाढवण्यासाठी अगदी चटपटीत अशी आपले दोडक्याच्या सालीची चटणी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.